थोडी त्याची तब्येतही थोडी घासावत चाललेली आहे आणि म्हणून 2-3 वेळा अतुल जे आलेत, मंत्री आलेत, सगळे प्रतिनिधी येऊन गेलेत, पण ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. त्यांच्या मागण्या आहेत त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी केलेली आहे. उदयजी या ठिकाणी आहेत, अतुलजी आहेत, या ठिकाणी आपलेच सहकारी आमदार या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं की यातून आता मार्ग निघाला पाहिजे. 9-10 दिवस उपोषण करायचं, शरीराला पीडा करून घ्यायची, हे पॅरामीटर्स असे आहेत की ते कमी जास्त होत चाललेले आहेत आणि म्हणून आम्हालाही त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. आणि म्हणून काल मुख्यमंत्री महोदय आहेत, शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी यांच्याशी आम्ही चर्चा केली, अजितदारांशी आम्ही फोनवर बोललो आणि त्यानंतर यातून मार्ग लवकर निघाला पाहिजे, ते उपोषण सुटलं पाहिजे या मताचे आम्ही सर्व आहोत. सरकारही आपल्या पाठीशी उभं आहे. आपल्याला कल्पना आहे, वारंवार सीएम डीसीएम आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही, कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका आमची कायम आहे. दोन्ही समाज असतील, मराठा समाजाला असेल, ओबीसी समाजाला असेल, कोणावरही अन्याय करायचा नाही सरकारला, ज्याचं असेल त्याला ते द्यायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता उपोषण आपण हे सोडलं पाहिजे, सरकारशी चर्चा केली पाहिजे, पण लक्ष्मणराव आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, दोघंही आपले उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि म्हणून म्हटलं की काहीतरी मध्यम मार्ग निघाला पाहिजे. आता किती दिवस असं बसायचं आणि चर्चेअंती मला वाटतं कुठेही मार्ग निघत असतो, चर्चा केल्याशिवाय कुठेही मार्ग निघत नाही. आणि म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण आज एक आपलं 5-7 लोकांचं शिष्टमंडळ किंवा फार झालं तर उद्या त्या ठिकाणी मुंबईला जाऊन आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळे सार्वजनिक सचिव आहेत, यांच्यासोबत आपण आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करू, त्या विषयावर सविस्तर बोलू आणि त्यातून मला खात्री आहे की नक्की 100% त्यातून मार्ग निघेल. आपल्याला जो अपेक्षित आहे ते उत्तरही त्यातून त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून आपण हे शिष्टमंडळ आपणच ठरवावं. 5-7 लोक असतील, 10 लोक असतील, हे आपण त्याची नावं द्यावीत, त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आपण पाठवावं आणि सरकारशी शासनाची जर चर्चा झाली तर मला वाटतं एका चर्चेत ते होणार, दुसऱ्या चर्चेत होईल, पण लवकर आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. आणि इतके दिवस उपोषणाला बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही, अजिबात योग्य नाही आणि शहराच्या दृष्टीने, तब्येतीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो पुन्हा दोन्ही जणांना, नवनाथ भाऊंना, लक्ष्मणजींना, की आपण या ठिकाणी एक शिष्टमंडळाची नामांकन द्यावी आणि त्यातून आम्ही सर्व अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे आपल्याशी त्या ठिकाणी चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला जो विषय आहे, जो प्रश्न आहे, तो त्यातून सुटेल. घेऊन जातो ना हो, मी बाकी नेते असतील, सगळेच असतील ना. हो, बिलकुल सर्वांशी बोलणं झालं ना, ते येणार आहेत ना. नाही प्रोटोकॉल याच्यामध्ये काही नाही, तुम्ही सांगा की ठीक आहे आम्ही 100% पाठवतो. बस मी बिलकुल साहेबांना बोलायचं माझं मागणी त्यांना टाकलेली बिलकुल साहेबांना ठीक मी सांगतो 100% बस म्हणजे आताही निघायच्या वेळेस बोलणं झालं. तुम्ही कार्ड घेता, आज घेऊन जातो, आज बरोबरच घेऊन जातो, आज त्याच भेट तुम्ही म्हणजे चर्चेतूनच मार्ग निघण्याच्या विषयाच्या घेऊन जाऊ. सगळ्या अधिकाऱ्यांशी, मुख्यमंत्री मोर्याची चर्चा करते. ते काही ते ठीक आहे, ते नाही सांगितलं चालतं, फक्त आमच्या मागण्या आम्ही सांगितलेल्या आहेत. मी महाराष्ट्रामध्ये आम्ही 8-9 दिवस प्रसार माध्यमांच्या द्वारे या महाराष्ट्र सरकारला किंवा संबंधित व्यवस्थेला मी माझी भूमिका आजपर्यंत मांडत आलोय.
मी या निवेदनामधले सगळे मुद्दे वाचून नाही दाखवणार किंवा बोलणार नाही, पण मी दोनच प्रश्न मी थोडक्यात ब्रीफमध्ये बोलेन, कारण मंत्री महोदय आता बोललेले आहेत, त्यानंतर मी बोलतोय. माझं म्हणणं असं आहे की शासन म्हणते ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही, आणि आंदोलनकर्ते म्हणतायत की ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्ये घुसलेलो आहोत आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घुसणार आहोत. ह्या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि खोटं काय? कारण दोघेही वन टाइम खरं बोलू शकत नाहीत किंवा वन टाइम खोटं बोलू शकत नाहीत. कोणतरी एक जण खोटं बोलतंय किंवा कोणतरी एक जण खरं बोलतंय. आणि याच्या पलीकडे जाऊन जो ग्रामीण भागातला ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, एसबीसी, छोटे छोटे समूह, शिक्षक, नोकरदार, एज्युकेशनच्या म्हणजे कोण 10वीला आहे कोण 9वीला आहे, त्यांची ऍडमिशन प्रोसेस आहे, ही सगळे बांधव आमचे जे सामाजिक मागास आहेत, या लोकांचं पुढं काय होणार या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे, तो नाराज आहे, तो निराश आहे, आणि एका बाजूला दहशत निर्माण केली जाते निवडणुकांच्या माध्यमातून वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्रानं ही दुही पहिल्यांदा पाहिली आहे, कारण ओबीसी हा शोषिक आहे, वंचित आहे, पीडित आहे, डोंगर दऱ्यामध्ये राहणार आहे, कामगार आहे, ऊसतोड कामगार आहे. या माणसांना मेन प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनं 12 करोड जनतेचं दायित्व घ्यावं, फक्त ठराविक वर्गाचं दायित्व घेऊ नये. ठराविक लोकांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालू नये, आरोप आहे माझा, मी थोडस बोलतोय. आणि ठराविक लोकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करावं. काय म्हणून आम्ही आलो होतो. सर्वांनी सर्वांना 2 मिनिट दोन मिनिट सर्वांना आव्हान आहे. सर्व बांधवांना विनंती आहे, 2 मिनिट. माझी विनंती आहे बांधवांनो, ऐका. उपोषण करते आपल्या लक्ष्मण हाकेसर सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आपल्या बांधवांचं म्हणणं काय आहे, आपली मागणी काय आहे हे मांडत आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर बोलतायत, तर त्यांचं आपण सगळेजण शांततेत ऐकून घ्यावं. माझी विनंती आहे, हाके सर बोलत आहेत ना, आपण जर खरंच ओबीसी आणि हाके सरांचे समर्थक आहेत तर हाके सरांचं ऐका आपण शांततेनं. माझी विनंती आहे, आपल्याला जर हाके सर बोलत असताना आपण गोंधळ करतात. आणखीन 2च मिनिट फक्त. मी जबाबदारीनं बोलतो या ठिकाणी. हाके सर बोलत असताना गोंधळ करतायत म्हणजे आपण हाके सरांचं समर्थन करायला आलो, कशाला आलो इथं? 2 मिनिट साहेब. महाराष्ट्रातील आमच्या या ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी या बांधवांचा हा रोष आहे, ही भावना आहे. लक्ष्मण हाके हा मोठा माणूस निश्चित नाही, त्याची मला खात्री आहे. पण आम्ही दोघं उपोषण करते, आम्ही खूप कुठल्या बॅकग्राऊंड मधले नाही आहोत, आम्ही सामान्य आहोत. पण आम्ही ज्या विषयावर बसलोय त्या विषयाला शासनानं प्राधान्य द्यावं.
आणि तुमच्या कुठल्याही शासकीय प्रतिनिधीमार्फत अगदी या इथले लोकलचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांच्याकडे तुम्ही जरी लेखी निवेदन आम्हाला पाठवून दिलं, आमचे वरिष्ठ नेते, मी नेते मानतो ह्या लोकांना की ज्यांनी या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतली, भुजबळ साहेब असतील, पडळकर साहेब असतील किंवा जानकर साहेब असतील, प्रकाश अण्णा असतील, या सगळ्या लोकांनी एकत्रित बसावं. त्याचबरोबर आमचे इथले लोकलचे या गावातले बळीराम तात्या खटके, त्यांचे सगळे बंधू, या सगळ्या माणसांना किंवा आमच्या जालना जिल्ह्यातले काही लोक, या सगळ्या लोक तिकडे येतील, पण आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत. आणि ही उत्तरं नाही मिळाली तर हे आमचं उपोषण असंच चालू राहील, कारण संविधानाला थ्रेड्स पोचतंय. अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या माणसांना तुम्ही जर गृहीत धरणार असाल, त्यांचा व्हॉइस नाही, त्यांचा नेता नाही किंवा त्यांचा, आणि एखादा माणूस, बांधवांना माझी विनंती आहे की आपला एखादा माणूस ठामपणे भूमिका घेत असेल तर त्याचा चेहरा विद्रूप केला जातोय, त्याला बदनाम ठरवलं जातंय, त्याला खलनायक ठरवलं जातंय. माझी तुम्हालाही विनंती आहे, एकच वाक्य बोलेन लास्टचं, माझी तुम्हालाही विनंती आहे की आपल्या नेत्याची भूमिका समजून घ्या आणि आता हे तुमचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर मानवतावादी, दयावादी, समतावादी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे, पुन्हा जन्माला आत्ताच्या ह्या पॉलिटिकलचं जे काही एक नॅरेट आहे पूर्ण देशामधलं, प्रोफेशनल लोक आहेत, निवडणुका जिंकण्याचं टेक्निक यांच्याकडे आहे, निवडणुका जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केलंय. तुमचं आमचं अंतकरणाकडे हे लोक लक्ष देत नाहीत आणि ही वेदना मला शासनासमोर मांडायची आहे. बाकी काही याच्यापेक्षा माझ्या भूमिका मी गेली 8 दिवस झालं आम्ही दोघं जण मांडत आलोय. तरी मायबाप सरकारनं 12 करोड जनतेचं आपण प्रतिनिधी आहोत, सरकार आहोत आणि कायद्याच्या सभागृहामध्ये गेलेल्या माणसांचं मी खूप मोठा घास घेतोय, लहान तोंडी. ह्या सगळ्या लोकप्रतिनिधी हे आपण एक शपथ घेतलेली असते, आपण ह्या सगळ्या लोकांच्या दायित्वाविषयी शपथ घेतलेली असते. तुम्ही एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा आवाज त्याच्याकडे एवढं कसं दुर्लक्ष करू शकताय? एवढंच मी बोलेन, खूप बोलतोय असं मला वाटतंय. धन्यवाद. शांत रहा. शांत. एक मिनिट. एक मिनिट. आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, आदरणीय अतुलजी सावे साहेब, आपण उपोषणाला बसल्याच्या पूर्वीपासून आणि यामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली या जिल्ह्यामध्ये. या आंदोलनात सुद्धा आमची हीच मागणी आहे आणि आमची मागणी काही कुठेही मोठी नाही, कुणाच्या ताटातलं आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही. आमचं जे 29% असणारं आरक्षण आहे हे अबाधित राहिलं पाहिजे. यासाठी आम्हाला आपल्याकडून आणि राज्यपालांकडून लेखी पत्र हवे आहेत आणि ज्या 54 लाख नोंदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे, ह्या तात्काळ बंद झाल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या वाटप झाल्यात यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राज्यकर्त्यांच्या कोणाच्या तरी इशाऱ्यावरून जे अधिकारी कर्मचारी ओबीसींचं SC ST प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर 3-3 महिने लागतात साहेब, आणि यांना 8-8 दिवसात आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा नोंदी दिल्या यांची सुद्धा निष्पक्षपाती चौकशी होऊन यांच्यावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. साहेब,
आम्ही वारंवार शासनाला हीच विनंती करत आहोत. आम्ही गरीब भटक्या विमुक्त जमातीमधले आहोत. आमच्या मागं पाठीशी काही राजकीय चेहरा नाही. आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहोत, सामान्य कुटुंबातले आहोत आणि तुम्हीच आमचे मायबाप आहात. सरकार हे सर्व जाती धर्माचं असतं. सरकार हे मायबाप असतं सर्वांचं आणि सरकारला सगळी मुलं सारखी असतात. त्यामुळं माझं मत आहे आमच्या बाबत दुय्यम भूमिका आणि आम्हाला सावत्र लेकरासारखी वागणूक मिळू नये अशी आपणांना आदरणीय गिरीश भाऊंना आमची विनंती आहे. कारण आदरणीय गिरीश भाऊ हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात आणि गेल्या एक वर्ष होत आलंय ओबीसी समाजावर खूप मोठं संकट आहे. साहेब 2020 पासून ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण हिरावलं गेलंय. त्याकडे सुद्धा राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे. आमचे प्रतिनिधी अनेक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या, ग्रामपंचायत झाल्या, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या लोकांना प्रतिनिधित्व करायला मिळालं नाही. हे काय चाललंय या राज्यामध्ये? फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानायचा आणि एका समाजांना रेड कार्पेट घालून त्या समोर आपलं मंत्रिमंडळ लोटांगण घालतोय. साहेब आम्ही इथं आजचा 9वा दिवस आहो. आमची साधी विचारपूस करायला फक्त आता सावे साहेब ते आले, पण ते काही अधिकृत नव्हते. मी इथं त्यांच्या समोर सांगतो अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं साहेब. ते एक इथले पालकमंत्री संबंधित असल्यामुळे आले. जर अधिकृत असतं तर त्यांच्या सोबत सुद्धा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक हे सर्व असतं. कोणी नव्हतं त्यांच्यासोबत. ते एक इथले नेते असल्यासारखे इथं आले होते. त्यामुळे आमची तुम्हाला वारंवार विनंती आहे आम्हाला लेखी द्यावं. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत. आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत. आम्ही मरेपर्यंत उपोषण करायची आमची तयारी आहे. जर तुम्हाला आमच्या जीवाची कदर नसेल सरकारला तर मरू द्या, जाऊ द्या. ओबीसी समाजासाठी आमच्या दोघांची बळी गेली तरी आम्हाला काही फरक पडत नसेल. कुठंतरी समाजाचं खूप वाटोळ झालं साहेब. आमच्यावर खूप अन्याय. आमच्या घराच्या दारापुढं जाऊन आमच्या डीजे वाजले हो. खूप आम्हाला शिवीगाळ, आम्हाला आमच्या गाड्या तोडफोड, आमच्या लोकांचे घर जाळण्याचं काम ह्या लोकांनी केलं. वाईट अवस्था आहे. आणि कुठं एक माणूस येतो त्याने कुठंतरी जातीत भांडणं लावून देऊन ही किती द्वेष आहे. याकडे राज्य सरकारने इतका त्या माणसाचा लाड करणं आणि आम्ही संविधानिक मार्गाने इथं उपोषणाला बसलो आहोत आणि आमच्याकडे जर कोणी लक्ष देत नसेल तर किती वाईट अवस्था आहे महाराष्ट्राची. याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं हा माझा तुमच्या सगळ्या राज्य सरकारवर आरोप आहे साहेब. आता तुम्हीच मायबाप आहात. तुम्ही सगळ्या लेकरांना सारखं धरावं. आमचं असणारं 29% आरक्षण अबाधित राहील असं आम्हाला लेखी द्यावं आणि ज्या 54 लाख नोंदी वाटलेल्या आहेत ह्या आम्ही रद्द करू आणि ज्या देणाऱ्या आहेत त्यांच्यावर कारवाई करू असं सुद्धा लेखी द्यावं. दुसरी गोष्ट जरांगे म्हणतात आम्ही 80% ओबीसी मध्ये घुसलो आहोत आणि सरकार म्हणतंय ओबीसीला धक्का लागणार नाही. याच्यामधलं सुद्धा आम्हाला काय तफावत हे सुद्धा लिहून द्यावं. एवढंच आपणास विनंती करतो आणि आमची मागणी लवकरात लवकर आपल्याकडून मान्य होईल ही अपेक्षा ठेवतो. परंतु जोपर्यंत तुम्ही मागणी मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत. धन्यवाद. तर प्रमुख 3 मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत ओबीसी आंदोलनकर्त्यांकडून. सगळ्यात पहिली म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आम्हाला लिहून द्यावं अशी ठाम भूमिका घेतलेली आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी. त्यासोबतच दुसरी मागणी आहे ती म्हणजे ज्या पद्धतीने कुणबी नोंदी वाटपाचं काम सुरू आहे ते तात्काळ थांबवलं पाहिजे अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. ज्या 54 लाख नोंदी वाटप करण्यात आलेल्या आहेत त्या रद्द करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी आणि सगळे सोयऱ्यांबाबत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी अन्यथा मरेपर्यंत उपोषण करू असा निर्धार
नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलेला आहे. सध्या सरकारचं शिष्टमंडळ हे ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे. यामध्ये गिरीश महाजन, उदय सामंत आणि अतुल सावे आहेत. ते उपोषणकर्त्यांची भेट घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत. मात्र प्रमुख 3 मागण्या या दोघांकडून मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. 29% ओबीसींचं आरक्षण हे अबाधित राहील असं लेखी सरकारनं द्यावं अशी मागणी ओबीसी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. सोबतच कुणबी नोंदी वाटपाचं काम हे तात्काळ थांबवावं आणि 54 लाख नोंदी ज्या वाटप करण्यात आलेल्या आहेत त्यांना रद्द करावं अशी देखील मागणी समोर ठेवण्यात आलेली आहे. हे बघा, उपोषणकर्त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ते नीटपणे माननीय मंत्री महोदयांनी ऐकून घेतलेलं आहे. त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही एक प्रमुख तुमचं शिष्टमंडळ पाठवा, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा होईल आणि ते म्हणते त्या पद्धतीनं सगळी सविस्तर चर्चा करून त्यांच्याशी बोलणं करून पुढे आपण व्यवस्थितपणे निर्णय घेऊ असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. ते सगळे जे मुद्दे दिलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करून तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितल्यानंतर हाके सर तुमच्याशी बोलतील. तर सध्या सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे. दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. दत्ता, सध्या आपण बघतोय की प्रमुख 3 मागण्या तर उपोषणकर्त्यांकडून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यावर शिष्टमंडळाने देखील आवाहन केलेलं आहे. अधिक काय माहिती आहे? दत्ता, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? सध्या हाकेंच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल असं आश्वासन पडळकरांनी दिलं. वाडी बोधरी इथं सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची दोन्ही उपोषणकर्त्यांची चर्चा झालेली आहे आणि या उपोषणकर्त्यांच्या वतीनं एक शिष्टमंडळ जे आहे ते सरकारच्या भेटीला पाठवण्याचा सुद्धा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. मात्र या ठिकाणी जो काही ओबीसी समाजातले कार्यकर्ते जमलेले आहेत ते आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा तुमच्याकडे परत येणार आहोत. मात्र ज्या पद्धतीने आपण दृश्य बघतो आहोत, समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. गोपीचंद पडळकर यांनी आवाहन केलं की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी ओबीसींच्या शिष्टमंडळाने. त्यानंतर समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी होती. तर ओबीसी उपोषणकर्त्यांकडून प्रमुख 3 मागण्या ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या म्हणजे कुणबी नोंदी वाटपाचं काम हे तात्काळ थांबवावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे आम्हाला लिहून द्या, अशा प्रमुख मागण्या ओबीसी उपोषणकर्त्यांकडून ठेवण्यात आल्या. कोणाचाही आवाज निघणार नाही. तुम्हाला हाके सरांची नवरात आबाची शपथ आहे. तुम्ही आवाज शांत करा. मुख्यमंत्री हाके सरांची चर्चा करावी. सीएम साहेबांनी यावा. सीएम साहेब आले की आमचं उपोषण सुटणार. जोपर्यंत राज्याचे प्रशासकीय प्रमुख इथं येत नाही तोपर्यंत आंदोलन माघारी घेतलं नाही. राज्यानं लोकप्रतिनिधी पाठवलेले आहे, त्यांचा आम्ही आदराने अभिमान करतो. पण एका आंदोलनाला वेगळा न्याय आणि या आंदोलनाला वेगळा न्याय हे आम्हाला चालणार नाही. सीएम साहेबांनी यायलाच पाहिजे. सीएम साहेब आले तरच आम्हाला ठोक आश्वासन पाहिजे. अरे बाबांनो, एक मिनिट. हॅलो, ए बाबा, नम्रतेची विनंती आहे. मीडियावाले विनंती आहे.
हाके सर तुमच्या 5 मिनिटं तुमच्या हात तुम्हाला हाके सर तुम्हाला विनंती करायला लागेल. पवार मामा 5 मिनिटं शांत बसा. हाके सर तुमच्याशी बोलणार आहे. अरविंद भाऊ